कारण मी माझी इम्युनिटी देते ना. ती मला वाटते की ती नाही माझी खाते इम्युनिटी. पण ती ऑलरेडी इम्युन आहे ना या वीक मध्ये, आणि मी कशी खातो तुझी इम्युनिटी? तुमच्या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये मला ती जास्त स्ट्रॉंग वाटते. अच्छा, तुमच्या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये. ओके, पण का म्हणजे का बरं असं? फॅक्टर्स जाणून घ्यायचे. तुला असं वाटतं की मी तुला फॅक्टर्स सांगेन आणि तू इम्प्रूव्हमेंट करशील? मला वाटतं मी इम्प्रूव्ह करेल ना करेल, फॅक्टर्स तर सांग. बिग बॉस मराठीच्या अपकमिंग एपिसोडमध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. तन्वी, संकेत आणि दीपाली हे तिघेही जण कॅप्टन पदासाठी नेमणूक झाले आहेत. तर आता दीपालीवर डिसिजन आहे की तिला तन्वी आणि संकेत या दोघांपैकी कोणाला तरी एकाचा भोपळा फोडायचा आहे, जेणेकरून एक पुढच्या आठवड्याचा कॅप्टन होईल. तर आता संकेतने आपली स्ट्रेंथ आणि आपली स्ट्रॅटर्जी दीपालीला सांगितले आहे. पण मात्र दीपाली घरच्या सदस्यावर आणि संकेतवरती बोट दाखवत आहे. यावरच तन्वी देखील दीपालीसमोर आपलं मत मांडत आहे. त्यामुळे संकेत आणि दीपाली यांच्यामध्ये थोडे वादाचे खटके देखील उडाले आहेत. तर संकेत आणि तन्वी ह्यापैकी कॅप्टन पदासाठी नक्की कोण योग्य असेल?